धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील बामणे येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि केशरानंद जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात गुलाबी बोंडअळीवर प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मोफत फेरोमोन सापळे आणि ल्युअर्सचे वितरण करण्यात आले. यावेळी आधुनिक कीड व्यवस्थापन, शाश्वत शेती पद्धती आणि कापूस उत्पादन वाढीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन कृषी तज्ज्ञांनी केले. शेतीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा पैठणी साडी देऊन विशेष सन्मान करण्यात आला. केशरानंद ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एसोसिएशन ऑफ इंडिया का अध्यक्ष हूँ और हमारी ये मनोकामना है कि महाराष्ट्र के जितने भी किसान हैं वो सबसे आगे आए, उसकी उत्पत्ति बढ़े, उसका उत्पादन बढ़े. आज महाराष्ट्र का जो एकरेज है वो सबसे ज़्यादा है, लेकिन उत्पत्ति बहुत कम है. तो इसके लिए हमने ये योजना की है कि उसके पहले तो उनके फसल की रक्षण हुए, और उसके लिए हमने लास्ट 8 साल से बांट रहे हैं, फार्मर स्ट्रीट बांट रहे हैं और वो चालू रखेंगे. और उसमें हमारा सबसे बड़ा सहयोगी है भामरे जी. उसने 8 साल से हमें काफ़ी सहयोग दिया है सीआई को, और वो हम चालू रहेंगे. दूसरा हमने ये नक्की किया है कि फार्मर्स ट्रेनिंग स्कूल करनी चाहिए. वो हमारे सब साइंटिस्ट हमारे पैनल पे हैं. हमारे चीफ एडवाइज़र है डॉक्टर माई, जो सबसे बड़े साइंटिस्ट इंडिया के हैं. उनके साथ, उनके सहयोग से, उनके अंडर हम सब काम कर रहे हैं. और हमारा ये मानना है कि सब जो फार्मर्स को ट्रेनिंग ठीक दी जाएगी, और अगर अच्छे तरह से अगर जो फार्मिंग के प्रैक्टिसेस, एग्री प्रैक्टिसेस करने जाएंगे, तो उत्पादकता बहुत ही जल्द काफ़ी बढ़ जाएगी और सबके लिए वो बहुत ही अच्छा होगा. हमारा ये लक्ष्य है कि महाराष्ट्र के सब फार्मर्स बहुत ही समृद्ध होए. थैंक यू. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आपण या ठिकाणी फॉर्मन ट्रॅप वाटत असतो आणि कॉटन असोसिएशनच्या सहकार्याने आमच्या परिसरामध्ये फॉर्मन ट्रॅप काय असतं याची माहिती कॉटन असोसिएशन मार्फत मिळाली. आणि आता या वर्षापासून आम्हाला डॉक्टर माई साहेब यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. आणि म्हणून आम्ही खानदेशासोबतच मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी सुद्धा आमचे कॉटन असोसिएशनचे नवीन जे अध्यक्ष आहेत विनय भाई यांच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी सुद्धा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न, जसा नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांविषयी दुप्पट उत्पन्न व्हावं अशी भावना असली, पण अजून झालं नाही. परंतु विनायक कोटक जी आहेत त्यांची भावना मनापासून आहे की आमच्या कापसाचं उत्पन्न तरी शेतकऱ्यांचं दुप्पट व्हावं अशी विनयजींची अपेक्षा आहे.